संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या पहिल्या अश्वाचं गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथं भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झालं। रिंगणानंतर वारकरी, भाविक आणि या सोहळ्यात सहभागी झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुद्धा ढोलकीच्या तालावर गोल फेऱ्या मारत वारीचा आनंद उत्स्फूर्तपणे व्यक्त केला। रिंगणाची सुरुवात विणेकरांच्या प्रदक्षिणेने झाली आणि यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे नेते आशिष शेलार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसंच श्री संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त उपस्थित राहून रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाले। वारकऱ्यांच्या जयघोषानं आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये बेलवाडी परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। वारीच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये राज्याचे मंत्री दत्तामामा भरणे सुद्धा सहभागी झालेत। या ठिकाणी आपल्यासोबत दत्तामामा भरणे। मामा, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलंय, रिंगण सोहळा पार पडलाय, काय भावना आहे तुमच्या? भावना तर खूप आनंद आहे। पांडुरंगाकडे साकडं घातलंय की माझ्या राज्यामध्ये येणाऱ्या मोठा पाऊस पडू दे, माझा शेतकरी, माझा बळीराजा सुखी होऊ दे, हेच पांडुरंगाकडे साकडं घातलेलं आहे। रिंगण सोहळा आपण पाहिलाय, यातून काय समाजानं काय शिकण्यासारखं आहे, काय सगळ्यातून पाहिलं? समाजाला निश्चित प्रकारे शिकणं आहे। सगळ्यांनी भक्तिभावाने देवाचं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, हे येणारं वर्ष आपल्याला सुख समाधानात जातं। नक्कीच आपल्यासोबत राज्याचे मंत्री दत्तामामा भरणे होते। सर्वांचं चांगलं व्हावं हे साकडं त्यांनी विठुरायाच्या चरणी मांडलेलं पाहिलं नाही। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्या संदेश जगताप, पुढारी न्यूज।